Good morning, all second year ENT student. I am Professor Ambadi here, lecturer of Electronics and Telecommunication Department. सो आजच्या लेक्चर्समध्ये आपला जो रिमेनिंग टॉपिक राहिला होता कुठला डिजिटल टेक्निक्समधला कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट हा नवीन जो युनिट्स आहे तो आपण डिस्कस करतो लास्ट लेक्चरपासून. सो लास्ट लेक्चर वी हॅव टू ऑल्सो डिस्कस सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्वर्जन्स, कॅनॉनिकल फॉर्म्स कन्वर्जन, कॅनॉनिकल POS इंटू कॅनॉनिकल SOP, कॅनॉनिकल SOP इंटू कॅनॉनिकल POS. जो इम्पॉर्टंट कन्वर्जन्स आहे ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचं आहे. काय, एक फॉर्म कॅनॉनिकलचा एक फॉर्म अदर फॉर्ममध्ये कन्वर्ट करा किंवा दुसरा फॉर्म अदर फॉर्म्समध्ये कन्वर्ट करा. ह्या फॉर्मचं कन्वर्जन्स मोस्टली विचारलेलं आहे एक्झाम्सला. एक कन्वर्जन्स आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केलं आहे. काय, हाऊ टू कन्वर्ट कॅनॉनिकल SOP इंटू कॅनॉनिकल POS, म्हणजे मीन टर्म मॅक्स टर्ममध्ये कशी रिप्रेझेंट करायची. बरोबर. तर आजच्या लेक्चरला आपलं नेक्स्ट कन्वर्जन्स बघायचं आहे, कन्वर्जन्स ऑफ POS फॉर्म इंटू SOP फॉर्म. POS म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ सम, म्हणजे मॅक्स टर्म जर तुम्हाला गिवन असेल तर ती मीन टर्ममध्ये कशी रिप्रेझेंट करायची. बरोबर. तर मीन टर्म आणि मॅक्स टर्म ही कॉन्सेप्ट एकदम इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक लेक्चर ज्यावेळेस आपलं होतं आहे त्या प्रत्येक लेक्चरमध्ये तो पार्ट मी काय करतो आहे ऑलरेडी रिप्रेझेंट करतो आहे. हाऊ टू रिप्रेझेंट आवर मीन टर्म, हाऊ टू रिप्रेझेंट आवर मॅक्स टर्म, दॅट वी हॅव टू represent some of the important terms that we have satisfied related terms, how to represent in terms of pi also, in terms of summation sign also, that we have to represent in a specific format, in a specific standard, product of sum of product मीन्स त्याचे काही एक्सप्रेशन घेऊन असेल ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल, आतमध्ये समेशन असेल किंवा बाहेर समेशन असेल. तर हे फॉर्मचं अपोजिट कॉन्सेप्ट आहे, ते लक्षात ठेवायचं. तर डायरेक्टली आपण ते कन्वर्जन्स बघूयात. टू कन्वर्ट POS फॉर्म इंटू SOP फॉर्म, first we should the pi by summation and then write the numeric indexes of missing variables of the given boolean functions. म्हणजे जे व्हेरिएबल्स तुमचे मिसिंग आहेत राहिलेले ते तुमचे ऑदरचे फॉर्म असतात. म्हणजे पायचं कन्वर्जन्स तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, समेशन. म्हणजे आता एक्सप्रेशन तुम्हाला कसं गिवन असतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कन्वर्जन्स करायचं असं, फॉर एक्झाम्पल टू कन्वर्ट अवर कॅनॉनिकल POS इंटू कॅनॉनिकल SOP फॉर्म. आता एक एक्झाम्पल दिले बघा. द POS फंक्शन F इज इक्वल टू पाय ऑफ ABC 2,3,5 दॅट विल बी नथिंग बट A.B.C प्लस AB बार C प्लस ABC बार. द रिटर्न SOP फॉर्म, म्हणजे सम ऑफ प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. प्रोडक्ट ऑफ सममध्ये दिले त्यावेळेस मागं आपण कन्वर्ट केलं होतं. म्हणजे सर्व काय असणार आहेत, या मीन टर्म्स असणार आहेत, मॅक्स टर्म असणार आहेत. आता POS म्हणजे मॅक्स टर्म असतात ना. कॅपिटल M, कॅपिटल M फॉर लेटर रिप्रेझेंटेशन 1 0 0 किंवा 0 1 1, म्हणजे किती असेल ती 0 1 1 मीन्स त्याचं जे रिप्रेझेंटेशन असेल तुमच्याकडं 0 1 1, 2 + 1 म्हणजे 3चं रिप्रेझेंटेशन असेल. बरोबर. ते सर्व प्रेझेंटेशन आहे ऑलरेडी त्याचं. 0 1 0 1 0 म्हणजे 2चं रिप्रेझेंटेशन झालं. 0 0 1 म्हणजे 5चं रिप्रेझेंटेशन, 5चं रिप्रेझेंटेशन, 3चं रिप्रेझेंटेशन. त्या रिप्रेझेंटेशनमध्ये टर्म्स आपल्याला रिप्रेझेंट करायचं. आता चेंजिंग द ऑपरेशन बाय ऑपरेशन साइन टू समेशन्स, हे समेशनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. तर रायटिंग द मिसिंग इंडेक्स ऑफ द टर्म्स, म्हणजे ज्या इंडेक्स तुमच्या मिसिंग आहेत त्या लिहायच्या. तर 2 3 5 सोडून द्यायचे. काय करायला, 0 1 2 2 तर आहे, 0 1 नाही आहे, 2 आहे, 3 आहे, 4 नाही, 5 आहे, 6 आणि 7 नाही. म्हणजे टोटल 5 टर्म्स मिसिंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मिसिंग टर्म्स लिहून घ्यायच्या. 0 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 1 7. या सर्व टर्म्स कशा रिप्रेझेंट करायच्या, इन टर्म्स ऑफ डॉट प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करा. 0 असेल तर काय असेल, A बार B बार C बार. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असेल तुमचा ABC. नेक्स्ट पार्ट असेल तुमचा ABC किंवा ABCच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन 1 1 1चं असेल. 1 0 0 काय असेल, A B बार C बार. तर ह्या सर्व टर्म्स कसे येतील, बाहेर समेशन साईन असेल, ॲडिशनचे साईन असेल, ऑर्ड असेल आणि आतमध्ये अँडिंग असेल. म्हणजे तुमचा कुठला झाला तो Y इज इक्वल टू समेशन ऑफ 0 1 4 आणि 7. हे मिसिंग लिटरल्स आहेत. मिसिंग काय आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्या मी रिप्रेझेंट केल्या. म्हणजे माझं पायचं कन्वर्जन कशामध्ये झालं, समेशन. म्हणजे माझं फंक्शन जेणेकरून कसं येऊन जाईल, A' मल्टिप्लाय बाय B' मल्टिप्लाय बाय C' प्लस A' प्लस B' प्लस C, हे येऊन जाईल, प्लस A' B'
डॉट सी डॅश प्लस ए डॅश बी डॅश ए बी सी डॅश प्लस ए बी सी म्हणजे 7चा फॉर्म झाला. म्हणजे 1 0 1 4 6 आणि 7 अशा किती झालं टोटल 5 टर्म्स जे मिसिंग होते मी कशा रिप्रेझेंट केल्या सम ऑफ प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये. म्हणजे POS मी कशामध्ये कन्वर्ट केला SOPच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. एकदम इम्पॉर्टन्स आहे ते कन्वर्जन्स, एकदम ॲप्लिकेशन्स ओरिएंटेड आहे. कन्वर्जन्स ऑफ SOP फॉर्म इंटू स्टँडर्ड SOP फॉर्म, कॅनॉनिकल SOP फॉर्म अशा काही स्टेप्स आहेत. आता स्टँडर्डाइज फॉर्म म्हणजे येतात जी प्रत्येक टर्म बघितली आपण त्या प्रत्येक टर्म जे काही F इज इक्वल टू असेल ते कॉम्बिनेशन असेल तुमचे सगळ्या लिटरल सगळे इनपुट व्हेरिएबल्सचं. पण काही टर्म्स अशा असतात का त्याच्यामध्ये आता प्रत्येक टर्ममध्ये ABC प्रेझेंटच होता, काही वेळेस बार होता किंवा काही वेळेस बार नसेल. म्हणजे तिन्ही व्हेरिएबल प्रत्येक टर्ममध्ये प्रेझेंट होते. पण काही वेळेस काय असेल तिन्ही व्हेरिएबल प्रेझेंट नसतील, 3 व्हेरिएबल असतील पण काही टर्ममध्ये 2च प्रेझेंट असतील, काही टर्ममध्ये 1च प्रेझेंट असतील. ते जे एक्सप्रेशन बनतं ते एक्सप्रेशन कुठलं एक्सप्रेशन असतं तुमचं स्टँडर्ड एक्सप्रेशन असतं, स्टँडर्ड फॉर्म असतो कॅनॉनिकल SOPचा. मग त्या फॉर्ममध्ये तुमचं जर मिसिंग लिटरलचं ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला बघावं लागतात. काय आता फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू A + BC + ABC ह्या फॉर्ममध्ये आला म्हणजे पहिल्या टर्ममध्ये एच प्रेझेंट आहे 2 ॲबसेंट आहे, दुसऱ्यामध्ये 2च प्रेझेंट आहे 1 ॲबसेंट आहे, तिसऱ्यामध्ये 3 प्रेझेंट आहे. असं जर काही बुलियन एक्सप्रेशन आलं स्टँडर्ड फॉर्मचं त्यावेळेस ते कन्वर्ट बी करता आलं पाहिजे तुम्हाला. मग ते कन्वर्ट करण्यासाठीचे आपण स्टेप्स तर कशा कन्वर्जन्स ऑफ SOP फॉर्म इंटू स्टँडर्ड SOP फॉर्म. आता फक्त कॅनॉनिकलमध्ये कन्वर्ट केलं तर आपण कॅनॉनिकलमध्ये सर्व ज्या टर्म्स आहेत त्या प्रेझेंट असतात ऑलरेडी. स्टँडर्डमध्ये कसं असतं त्या टर्म्स कशा असतात ॲबसेंट असतात एकेका टर्म्समध्ये. मग त्या फॉर्मचं कन्वर्जन कसं करायचं त्याच्या काही स्टेप्स आहेत. काय कॅनॉनिकल SOP किंवा स्टँडर्ड SOP तुम्हाला कशामध्ये कॅनॉनिकल SOPमध्ये, कॅनॉनिकल SOP स्टँडर्ड SOPमध्ये असे कन्वर्जन्स होतात. स्टँडर्ड फॉर्म वेगळा आणि कॅनॉनिकल फॉर्म वेगळा हा पाठ लक्षात ठेवा. कॅनॉनिकलमध्ये सर्व टर्म्स प्रत्येक टर्म्समध्ये प्रेझेंट असतात सगळे व्हेरिएबल्स. तर स्टँडर्डमध्ये कसं असतं स्टँडर्डमध्ये त्या प्रत्येक टर्ममध्ये सर्व व्हेरिएबल्स प्रेझेंट नसतात, काही ॲबसेंट पण असतात. तर ते कसे स्टेप बाय स्टेप्स त्याच्या कन्वर्जनच्या स्टेप्स आहेत 2 स्टेप्स आहेत बघा. ते 2 स्टेप मी तुम्हाला काय दाखवतो होता वाचून दाखवतो 1 बाय 1. तर स्टेप नंबर फर्स्ट बघा काय असेल त्याच्यामध्ये काय बाय मल्टिप्लाइंग each non-standard product term with the sum of its missing literal and its complement with result in टू प्रॉडक्ट फॉर्म. म्हणजे काय करायचं आहे जो लिटरल त्याच्यामध्ये काय असेल मिसिंग असेल त्याचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे, पण कशामध्ये जी टर्म्स मिसिंग असेल त्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. स्टेप सेकंडमध्ये काय करायचं आहे बाय रिपीटिंग द स्टेप फर्स्ट अंटील ऑल रिझल्टिंग प्रॉडक्ट टर्म्स कंटेन्स ऑल व्हेरिएबल. तोपर्यंत हा पार्ट रिपीट करत राहायचा जोपर्यंत सर्व टर्म्समध्ये सर्व मिसिंग लिटरल्स येत नाहीत तोपर्यंत. म्हणजे काय भेटेल तुम्हाला तो कॅनॉनिकल फॉर्ममध्ये भेटेल. स्टँडर्ड कॅनॉनिकल आणि कॅनॉनिकल स्टँडर्ड. आता काय बघू राहिलं आपण स्टँडर्ड कॅनॉनिकलमध्ये कन्वर्ट करायला त्याचे काही एक्झाम्पल्स आपण दिलेले असले ते एक्झाम्पल्स बघूया. आता एक एक्झाम्पल दिलं आहे बघा त्यांनी आता स्टँडर्ड SOPचं एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी बघा. आता y इज इक्वल टू XY + XZ + YZ. तर ह्या फॉर्म्समध्ये बघा हे स्टँडर्ड फॉर्म आहे. हे कशावरून कळलं मला SOPचा सम प्रोडक्ट बाहेर समी आतमध्ये प्रोडक्ट आहे बा SOP मी काय केलं आयडेंटिफाय केला. तर स्टँडर्ड आहे कशावर मी आयडेंटिफाय केलं कारण की प्रत्येक टर्ममध्ये बघा इथे XY आहे Z मिसिंग आहे, XZ आहे Y मिसिंग आहे, YZ आहे X मिसिंग. म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये काहीतरी व्हेरिएबल मिसिंग आहे. तर मिसिंग जर असेल कुठला पण व्हेरिएबल तर तो कुठलं एक्सप्रेशन असेल स्टँडर्ड फॉर्मचं एक्सप्रेशन असेल. सर्वांनी लक्षात ठेवायचा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बघा तर अशा फॉर्ममध्ये काय करायचं आहे तर फर्स्ट स्टेप काय असेल व्हॉट एव्हर जे तुमचं बुलियन एक्सप्रेशन दिलेलं असेल ते फर्स्ट ॲज इट इज राईट करून घ्यायचं. F इज इक्वल टू XY + XZ + YZ. सेकंड स्टेप काय असेल फाइंडिंग द मिसिंग लिटरल. तर प्रत्येक टर्ममध्ये कुठले मिसिंग लिटरल्स आहेत ते अगोदर फाइंड आउट करून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट टर्ममध्ये Z मिसिंग आहे, सेकंड टर्ममध्ये Y मिसिंग आहे, थर्ड टर्ममध्ये Z मिसिंग आहे बरोबर. Z Y आणि X असे 3 टर्म्स मिसिंग आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जो मिसिंग असेल त्याचं काय करायचं ऑरिंग करायची आणि त्याचंच काय करायचं कॉम्प्लिमेंट करायचं आणि त्यांनी त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल Z मिसिंग आहे तर Z + Z डॅश आणि कुणाला मल्टिप्लाय करायचं XYला. आता Y मिसिंग आहे Y + Y डॅश कुणाला मल्टिप्लाय करायचं XZला मल्टिप्लाय करायचं.
आता इथे एक्स मिसिंग, एक्स प्लस एक्स डॅश कशाला मल्टिप्लाय करायचं, वाय जेड. जर तुम्ही हे जे एक्सप्रेशन आहे ते सॉल्व केलं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह ॲप्लिकेशन, मॅथमॅटिकल ऑपरेशन, म्हणजे एक्स वायने झेडला मल्टिप्लाय केलं, एक्स वायने झेड डॅशला मल्टिप्लाय केलं, तर एक्सप्रेशन हे सॉल्व होऊन जाईल. तर काही सॉल्व केल्यानंतर तुमच्या अशा लक्षात येईल की काही पार्ट सेम आहे, तर तो एकमेकाला काय होऊन जाईल, डॉट प्रॉडक्ट त्याचं प्लस काय असते 1 असतं. तर तुम्हाला लास्ट फॉर्म काय भेटेल, त्याच्या फॉर्ममध्ये तुम्ही तो एकदम रिअरेंज केला तर तुम्हाला एक्सप्रेशन काय मिळतं, एक्स वाय झेड प्लस एक्स वाय झेड डॅश प्लस एक्स वाय झेड वाय बार झेड प्लस एक्स डॅश वाय झेड. हे तुम्हाला काय भेटलं, एक्सप्रेशन भेटतं. म्हणजे तुम्ही स्टँडर्ड SOP दिला होता, तुम्ही कॅनॉनिकल SOPमध्ये कन्वर्ट केला, बरोबर. तर कॅनॉनिकल SOPमध्ये ज्या सर्व टर्म्स आहेत त्या कशा असतात, प्रेझंट असतात. एकदम इम्पॉर्टंट आहे हे कॅनॉनिकल SOP, कॅनॉनिकल POS ह्या फॉर्मचे एक्सप्रेशन एकदम इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जर रिप्रेझेंटेशन कसं ठेवायचं, काय कसं ठेवायचं, या टर्म्सवरून आपण त्याचं रिप्रेझेंटेशन काय करू शकतो, मेन्शन करू शकतो. मग कसं मेन्शन करायचं, काय मेन्शन करायचं, तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो पण आपण आजच्या लेक्चरला वगैरे डिस्कस करूया. काय केलं मी आता, स्टँडर्ड फॉर्म कॅनॉनिकल SOPमध्ये कन्वर्ट केला. आता नेक्स्ट कन्वर्जन दिलं आहे बघा, त्यांनी कन्वर्जन्स ऑफ POS फॉर्म फॉर स्टँडर्ड POS. आता काय दिलं तर आपलं एक्झाम्पल इन टर्म्स ऑफ कसं दिलं होतं त्यांनी, कॅनॉनिकल SOPच्या फॉर्ममध्ये, स्टँडर्ड ऑफ SOP सम ऑफ प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये मी काय केलं होतं, झेड प्लस झेड डॅश किंवा एक्स प्लस एक्स डॅश किंवा वाय प्लस वाय डॅशने त्याला मल्टिप्लाय केलं. आता याच्यामध्ये अपोजिट फंक्शनिंग होईल, डॉट प्रॉडक्ट होऊन त्याला ॲडिशन करून मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. आलं लक्षात. आता या फॉर्ममध्ये स्टेप सेम आहेत. स्टेप नंबर फर्स्ट, जर तुमचा कॅनॉनिकल POS गिवन असेल, आपल्याला स्टँडर्ड POSमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर स्टेप नंबर फर्स्ट बघा काय दिले, बाय ॲडिंग इच नॉन स्टँडर्ड सम term to the product of that missing variables and its complement with result to some form applying Boolean algebra like as a plus b c is equal to a plus b multiply by a plus c. हा एक अल्जेब्रा अप्लाय करायचा आहे. रिपीटिंग स्टेप नंबर फर्स्ट अंटिल द रिझल्टिंग सम टर्म्स कंटेन्स ऑल व्हेरिएबल्स. म्हणजे प्रत्येक टर्म्समध्ये सगळे व्हेरिएबल्स प्रेझेंट आले पाहिजे तिथपर्यंत हे स्टेप रिपीट करायचं. म्हणजे त्याच्या जस्ट अपोजिट आहे. जर तुम्हाला स्टँडर्ड POS दिलेलं असेल, स्टँडर्ड POS म्हणजे आतमध्ये ॲडिशन असेल, बाहेर मल्टिप्लिकेशन असेल, म्हणजे a प्लस बी प्लस सी मल्टिप्लिकेशन, a प्लस ए डॅश प्लस बी सी प्लस सी प्लस मल्टिप्लाय बाय ऑल ॲ डॅश बी डॅश प्लस सी डॅश, म्हणजे आतमध्ये ॲडिशन बाहेर प्रॉडक्ट, म्हणजे तो काय असेल तुमचा POS. पण स्टँडर्ड म्हणजे काय असेल, पहिल्या टर्ममध्ये सगळे व्हेरिएबल्स प्रेझेंट नसतील, काहीतरी मिसिंग असेल, दुसऱ्या टर्म्समध्ये पण काही व्हेरिएबल प्रेझेंट असतील, काही मिसिंग असतील. तर ह्या फॉर्म्समध्ये आपल्याला जर कन्वर्जन्स करायचं असेल, कसं स्टँडर्ड POSचं कॅनॉनिकल POS मध्ये त्याच्या स्टेप्स सांगितल्या त्यांनी, जिथं आपण ऑरिंग केली तिथं काय करायचं, एंडिंग करायचं आपल्याला. बस एवढंच पार्ट एक्स्ट्रा ॲड झाला आहे बरं का. काय तो मिसिंग लिटरल मल्टिप्लाय बाय कॉम्प्लिमेंट ऑफ मिसिंग लिटरल याची ॲडिशन करायची त्या टर्म्समध्ये, तुम्हाला काय भेटेल, त्या फॉर्म भेटेल. फक्त एक बुलियन अल्जेब्राचं एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. जर कुठं a प्लस बी सी आला तर तुम्हाला त्याच्याऐवजी a प्लस बी सी ऐवजी तुम्ही a प्लस बी मल्टिप्लाय बाय a प्लस सी असं काय करू शकता, राईट करू शकता. हा एक पार्ट तुम्हाला फक्त काय होणार, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड होऊन जाणार आहे, बरोबर. तर नेक्स्ट पार्ट तुम्हाला शिकायचं आहे, एक एक्झाम्पल्स दिलं आहे ऑलरेडी तुमचं, ते कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला. हे कन्वर्ट करण्यासाठी हे कुठल्या फॉर्मचं एक्झाम्पल आहे, पण तुम्हाला काय झालं पाहिजे, आयडेंटिफाय झालं पाहिजे. बघा f इज इक्वल टू ए डॅश प्लस बी प्लस सी मल्टिप्लाय बाय बी डॅश प्लस सी प्लस डी डॅश मल्टिप्लाय बाय ए प्लस बी डॅश प्लस सी डॅश प्लस डी. ह्या फॉर्मचं एक्सप्रेशन असेल. म्हणजे बघा आता 4 व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. पहिल्या टर्म्समध्ये एक मिसिंग आहे डी, दुसऱ्या टर्म्समध्ये एक मिसिंग आहे तो ए, चौथ्यामध्ये सर्व प्रेझेंट आहेत. म्हणजे 2च टर्म्स असे का त्याच्यामध्ये मिसिंग लिटरल्स आहेत. म्हणजे तुमचा हा कुठला फॉर्म झाला, स्टँडर्ड POS झाला. हा कॅनॉनिकल होणार नाही का, कॅनॉनिकलच्या सर्व टर्ममध्ये सर्व लिटरल्स प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये सर्व प्रेझेंट आहेत का नाही, काही ॲबसेंट आहेत, म्हणून त्याला कुठला फॉर्म म्हणायचा, स्टँडर्ड POS म्हणायचं. स्टँडर्ड POS म्हणजे फर्स्ट पार्ट काय असेल, फाइंड आउट द मिसिंग लिटरल्स फॉर इच अँड एव्हरी टर्म्स. आता फर्स्ट टर्ममध्ये डी मिसिंग आहे, सेकंड टर्ममध्ये ए मिसिंग आहे, बरोबर. म्हणजे मिसिंग लिटरल्स असतील त्याचं काय घ्यायचं आपल्याला, डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. पण कुणाचा,
मिसिंग लिटरल डॉट कॉम्प्लिमेंट ऑफ मिसिंग लिटरल. फॉर एक्झाम्पल माझा ए मिसिंग असेल तर ए डॉट ए बार, माझा डी मिसिंग असेल तर डी डॉट डी बार, पण ॲडिशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचा. फॉर एक्झाम्पल आता माझा इथं डी मिसिंग आहे ना, तर डी मल्टिप्लाय बाय डी बार. मग कुणाच्या ॲडिशनमध्ये ए डॅश प्लस बी प्लस सी फर्स्ट टर्ममध्ये. सेकंडमध्ये पण त्यांनी तसंच केलं आहे. सेकंड टर्ममध्ये बघा काय आहे, डी मिसिंग दिसतं आहे मला वाटतं, नाही ए मिसिंग आहे. ए मिसिंग झाल्यानंतर काय तिथं थोडं चुकल्यावर वाटतं आहे मला. तर ए जर मिसिंग असेल तर काय यायला पाहिजे तिथं ए डॉट ए बार प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार, बरोबर. जो मिसिंग असेल तो आता तिने खाली घेतला आहे बघा तो, बरोबर आहे. इथं ए घेतला आहे, बरोबर. ए डॉटसाठी घेतलं आहे आणि दोनसाठी सेपरेट स्टेप केला, काही गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला जर कळत असेल तर डायरेक्टली त्या स्टेप इम्प्लिमेंट करून द्यायचे, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ई स्टेपसाठी सेपरेट घेतली, या स्टेपसाठी सेपरेट, नंतर ते लिटरल्स त्यांनी अप्लाय केलेले डायरेक्ट. तुम्ही हे जर सॉल्व केले, हे सॉल्व पण करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही असं पण रिप्रेझेंट करू शकता. कारण की ते ॲप्लिकेशन परफॉर्म केल्याच्यानंतर ए डॉट ए बारची व्हॅल्यू किती असते, ए असते. डी डॉट डी बारची व्हॅल्यू किती असते, डी असते. अशी फॉर्म्युलाज आहेत. ते फॉर्म्युला जर तुम्ही अप्लाय केले, अँड लॉ ऑर लॉ बुलियन अल्जेब्रा आपण ऑलरेडी बघितला आहे, तो नाही फक्त अप्लाय केला आहे आणि बुलियन एक्सप्रेशन काय केलं आहे, राईट केलं. आता नेक्स्ट एक इम्पॉर्टंट मेथड्स आहे, सर्वांना समजलं असेल. स्टँडर्ड फॉर्म्स आणि कॅनॉनिकल फॉर्म्स. स्टँडर्ड फॉर्म्स आणि कॅनॉनिकल फॉर्म्स हे दोन फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे आपल्याला, एस ओ पी इन पी ओ एस, बरोबर. एस ओ पी इन पी ओ एस हे कॅनॉनिकल एस ओ पी इन कॅनॉनिकल पी ओ एस, स्टँडर्ड पी ओ एस आणि कॅनॉनिकल स्टँडर्ड पी ओ एस आणि स्टँडर्ड एस ओ पी, असे 4 फॉर्म्स आहेत. तर एकमेकाचं कन्व्हर्जन्स बघितलं आपण, फक्त कॅनॉनिकल फॉर्ममध्ये मिन टर्म आणि मॅक्स टर्म असतात. तुमच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिन टर्म मॅक्स टर्म नसतात. तुम्हाला काय करावं लागतं, ते जनरेट करावं लागतं एकमेकांमध्ये. हा पार्ट आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये काय केला आहे, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस केला. तर त्याच्या लेक्चरमध्ये एक इम्पॉर्टंट मेथड आहे दॅट वी हॅव टू मोस्टली यूज टू रिड्युसिंग आवर बुलियन एक्सप्रेशन, लार्ज बुलियन एक्सप्रेशन इंटू स्मॉल बुलियन एक्सप्रेशन. आता जे एक्सप्रेशन तुम्ही बघितलं आहे ए पी इज इक्वल टू वरचं, हे खूप मोठं झालं आहे. हे खूप मोठं न ठेवता छोटं जर बनवायचं असेल तर ते छोटं बनवण्यासाठी आपल्या डिजिटल टेक्निक्स जी काही सब्जेक्ट आहे, ह्या डिजिटल टेक्निक्सच्या सब्जेक्टमध्ये आपल्याकडं काय आहे, एक इम्पॉर्टंट मेथड आहे. ते मेथड कशासाठी असेल, ते एक्सप्रेशन जे मोठं असेल तुमचं ते कन्वर्ट करायचं असं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी के मॅप किंवा कर्नब मेथड आहे. ते एका सायंटिस्टने डेव्हलप वगैरे केलेली, त्याच्याविषयी थोडी माहिती वगैरे दिली त्यांनी. काय कर्नब मेथड और के मॅप पण म्हणू शकतो. इट इज इंट्रोड्यूस्ड बाय अ टेलिकॉम इंजिनियर कर्नब ॲट बेल लॅब्स इन 1953. म्हणजे 1953ला एक कर्नब आहे, मायुरिस कर्नब म्हणून नाव आहे त्याचं. त्याने ते डिफाईन केलेलं आहे टेक्निक्स. त्यांनी रिप्रेझेंट केलं, तर त्याच्यामध्ये काय रिप्रेझेंट केलेलं आहे, कॉम्प्लेक्सेशन्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे जेवढा कॉम्प्लेक्सिटी होती बुलियन एक्सप्रेशन ती कमी करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. कर्नब मेथड, के मॅप मेथड इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द बुलियन इक्वेशन्स अँड बुलियन manipulations are used to reduce the complexity to solving them. These can be considered a special or एक्सटेंडेड व्हर्जन्स ऑफ द ट्रूथ टेबल्स. म्हणजे ज्यावेळेस व्हर्जन्स तुमचे एकदम कॉम्प्लेक्स असतील, ट्रूथ टेबल्सचे मोठमोठे ट्रूथ टेबल्स असतील, त्या फॉर्म्समध्ये मोठे मोठे बुलियन एक्सप्रेशन तुमचे जर फॉर्म होत असेल, त्या फॉर्म्समध्ये तुमचं जे कॉम्प्लेक्सिटी ते बुलियन एक्सप्रेशनचे रेड्यूस करायचे असेल, तर त्याच फॉर्म्समध्ये तुम्हाला काय अप्लाय करायचं आहे, ही की मॅप जी काही इम्पॉर्टंट मेथड आहे, ते के मॅप मेथड तुम्हाला काय करायची आहे, अप्लाय करायचे. तर के मॅप विल बी रिप्रेझेंट अ सिंगल रोज अँड कॉलमच्या ॲप्लिकेशनमध्ये रिप्रेझेंट करायचं. म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन काय असतील, नंबर ऑफ बॉक्सेसमध्ये एक रिप्रेझेंटेशन असेल. म्हणजे बॉक्स यूज करायचे तुम्हाला त्या रिप्रेझेंटेशनमध्ये. हाऊ मेनी नंबर्स ऑफ व्हेरिएबल कॅन बी प्रेझेंट ऑफ दॅट बुलियन एक्सप्रेशन दॅट रिप्रेझेंट हाऊ मेनी बॉक्सेस यूज्ड इन आवर के मॅप मेथड. म्हणजे तुमच्या के मॅप मेथडमध्ये किती बॉक्स यूज करायचे आहेत हे रिप्रेझेंट करण्यासाठी काय असेल, तुमच्या याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत ते रिप्रेझेंट करत. म्हणजे रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन असेल. त्याचं समजा एक व्हेरिएबल असेल तर 2 रोज असतील, 2 व्हेरिएबल असेल तर 4 बॉक्सेस असतील, 3 व्हेरिएबल असेल तर 8 बॉक्सेस असतील, 4 व्हेरिएबल असेल तर 16 बॉक्सेस. तर मोस्ट ऑफ द वे 16 बॉक्सेसपर्यंत आपण यूज करतो. 5पर्यंत काही गेलेले नाहीत एक्झाम्पल्स आपले. बाय युझिंग के मॅप टेक्निक, कर्नब मॅप टेक्निक, वी कॅन रेड्यूस आवर बुलियन एक्सप्रेशन कंटेनिंग द नंबर ऑफ व्हेरिएबल. म्हणजे त्या बुलियन एक्सप्रेशनमध्ये किती नंबर्स ऑफ व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून आपण तो पार्ट डिसाईड करत असतो. सच ॲज 2 व्हेरिएबल्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन, 3 व्हेरिएबल्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन, 4 व्हेरिएबल्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन,
इवन 7 व्हेरिएबल्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन म्हणजे 7पर्यंत पण दिले, पण मोस्टली आपण 4 व्हेरिएबलचे पुढं आत्तापर्यंत आपल्या एक्झामला सुद्धा जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स वगैरे विचारलेले नाही आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट फक्त तोच पार्ट असेल, तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. विच आर द कॉम्प्लेक्स टू सॉल्व बाय युजिंग रेग्युलर बुलियन थेरम्स अँड लॉज. म्हणजे रेग्युलर बुलियन थेरम्स आणि लॉज तुम्हाला अप्लाय करायचे आहेत आणि ते काय करायचं आहे, सॉल्व करायचे. देर आर 2 फॉर्म्स इन कन्व्हर्टिंग बुलियन एक्सप्रेशन इंटू के-मॅप. 2 फॉर्मचे बुलियन एक्सप्रेशन्स आहेत, ते तुम्हाला काय करता येतील, कन्वर्ट करता येतील. आता अनऑप्टिमाइज फॉर्म कन्व्हर्जन्स वगैरे असतील. या कन्व्हर्जनचे काही टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काही स्पेसिफिक असे रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला काय करावं लागतात, अप्लाय करावं लागतात. म्हणजे एक्सप्रेशन आहेत, एक्सप्रेशन तुमच्या कुठल्या फॉर्ममध्ये असेल, कॅनॉनिकल SOP असेल किंवा कॅनॉनिकल POSमध्ये असेल किंवा POS किंवा SOP, ह्या दोन्ही पण फॉर्म्सला तुमचा जी काही के-मॅप मेथड आहे ती ॲप्लिकेबल असेल. फक्त त्याच्यामध्ये मीन टर्म आणि मॅक्स टर्मचा जो रिप्रेझेंटेशनचा कन्सेप्ट आहे तो एकदम इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला काय ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचं. कॅनॉनिकल SOP, कॅनॉनिकल POS हा पार्ट जो काही असेल तो एकदम इम्पॉर्टंटसाठी असेल. तर कुठला तो रिप्रेझेंटेशन समजा मीन टर्म असेल तर 1 रिप्रेझेंट केलं असेल, मॅक्स टर्म असेल 0 रिप्रेझेंट केलं असेल. मीन टर्मसाठी कुणाची ग्रुपिंग करायची, मॅक्स टर्मसाठी कुणाची ग्रुपिंग करायची, तो एकदम फॉर्म आहे. त्याचे काही कन्सेप्ट आहेत, त्याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चर वगैरे ज्यावेळेस राहील आपलं त्या नेक्स्ट लेक्चरला वगैरे डिस्कस करूयात. आणि ग्रुपिंगची वगैरे क्वार्टर ग्रुपिंग, ड्युएल ग्रुपिंग, ऑक्टल ग्रुपिंग असे या वेगवेगळ्या फॉर्म्स त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत, ग्रुपिंगचे टाईप्स दिलेले आहेत. ते टाईप्स आपल्याला काय व्हायचे नेक्स्ट लेक्चरला वगैरे आपण ज्यावेळेस लेक्चर्स वगैरे होतील तर त्या नेक्स्ट लेक्चरला वगैरे आपण ते डिस्कस करूयात. मग त्याच्यानंतर ग्रुपिंग मेथड आहे, ती ग्रुपिंग मेथड टेक्निक्स आहे. एकदम सिम्पल फॉर्ममध्ये मोठा बुलियन एक्सप्रेशन असलं छोट्यामध्ये कसं कन्वर्ट करायचं हा पार्ट वगैरे असेल तर आपण नेक्स्ट लेक्चर वगैरे होईल त्यावेळेस आपण ते डिस्कस करूयात. ओके, थँक्यू.